शब्दांपेक्षा आपल्या कृतींमधून प्रभाव टाकतात। त्यांच्या मूल्यांमुळे, समर्पणामुळे आणि अविरत कष्टामुळे त्या अजरामर होतात। श्री शर्मा यांचा प्रवास याच आदर्शांचे उदाहरण आहे। संस्कार, प्रेम आणि एकजूटपणा या आधारांवर उभ्या असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या श्री शर्मा यांनी बालपणापासूनच सहकार्य आणि जपणुकीचे धडे घेतले। 32 सदस्यीय कुटुंबांमध्ये प्रत्येकाने एकमेकांप्रती आत्मीयता जपली आणि एकत्र राहण्याचे महत्त्व समजले। दृढ निश्चय आणि मेहनतीच्या बळावर शर्मा यांनी एक यशस्वी मंडप आणि डेकोरेशन व्यवसाय उभा केला। हा व्यवसाय केवळ आर्थिक प्रगतीसाठी नव्हता, तर तो कुटुंबाला एकत्र जोडण्याचे माध्यम ठरला। त्यांची विचारसरणी आणि मूल्ये कुटुंबाच्या पुढील पिढ्यांमध्येही कायम राहिली। विशेष म्हणजे 90व्या वर्षी देखील ते दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवत ऑफिसला जातात। हे त्यांचे कष्ट आणि समर्पण यांचे उत्तम उदाहरण आहे। श्री सुबरलालजी शर्मा कायम सांगायचे, व्यवसाय हा नुसता कमाईसाठी नसतो, तर तो कुटुंबाला आणि समाजाला एकत्र आणण्यासाठी असतो। त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांचे नाते दृढ राहिले आणि व्यवसाय अधिक समृद्ध झाला। हा बिझनेस मी स्वतः चालू केलेला आहे। मुलांना, नातवांना या बिझनेसमध्ये मी एकवट केलेले आहे। माझा व्यवसाय पाहून ते सुद्धा या धंद्यामध्ये सामील झालेले आहे। 1955 मध्ये मी हा व्यवसाय चालू केलेला आहे। आज महाराष्ट्र लेवलवर माझं काम चालू, सगळ्या कुटुंबांना एकत्र घेऊन चालतो। मोठमोठे कार्यक्रम आम्ही करतो। मराठी साहित्य संमेलन आहे, मोरारी बापूंचे कार्यक्रम आहे, हे सगळे कार्यक्रम आम्ही मोठमोठे पार पाडतो। मी यांचा नातू आहे। माझं आता रनिंग वय 44 आहे। आमचं शिक्षण पण झालं बाहेर, माझं MBA मार्केटिंग मध्ये झालेलं आहे। आमचे बंधू पण सिव्हिल इंजिनियर आहेत। एवढं सगळं करून आम्ही सर्वांनी मिळून व्यवसायामध्ये सहभाग घेतला। वडिलांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे चाललो आहे आणि त्यांनी सुरू केलेला व्यवसाय, त्यांनी एक छोटं रोपटं लावलं होतं, आम्ही त्याला वटवृक्ष करण्याचा प्रयत्न करतोय दिवसेंदिवस। आम्ही सगळ्यांचं मार्गदर्शनाखाली चालतो, ते आमचे बॅकबोन आहेत पूर्ण कार्यक्रमाचे। आजी आजोबांकडून संस्कार मिळतात आणि नवीन पिढी त्या शिकवणींना पुढे नेते। श्री सुबरलालजी शर्मा यांचे जीवन म्हणजे कुटुंब संस्थेचे महत्त्व, परंपरेची जपणूक आणि कष्टाने घडवलेल्या यशाचे प्रतीक आहे। त्यांचे विचार आणि संस्कार पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील। त्यांच्या ऊर्जेचा आणि जिद्दीचा प्रत्यय त्यांचे 90व्या वर्षी देखील कार्यरत असणे आणि स्वयंचलित वाहन चालवून ऑफिसला जाणे यातून स्पष्ट होतो। त्यांच्या या अद्वितीय कार्याची दखल घेऊन देवगिरी सहकारी बँक त्यांना वैजापूर देवगिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करीत आहे।